ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेशशास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। मित्रांनो, हे साप्ताहिक राशी भविष्य आहे जे 11 डिसेंबर ते 17 डिसेंबर पर्यंतचे असणार आहे, याची नोंद घ्यावी। जर अजूनपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, आवडत असेल तर शेअर करा, लोकांपर्यंत पोहोचवा आणि शक्यतो आठवणीने बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्याला पहिलं नोटिफिकेशन येऊन राशी भविष्य पाहता येईल। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशी, या सप्ताहातील प्रत्येक दिवस आपल्यासाठी नवीन काहीतरी शिकवणी देणारा ठरेल। आपल्या आयुष्याचा महत्वाचा काहीतरी टप्पा या सध्याच्या दिवसामध्ये आपल्याला उपभोगता येईल किंवा याची जाणीव होईल। आपण जी जबाबदारी स्वीकारून नवीन कामे करत आहात त्यात आपल्याला उत्तम यश मिळेल, यात काही शंका नाही। परंतु बाहेरील जबाबदारी पूर्ण करताना कुटुंबाकडे आपले दुर्लक्ष होणार नाही ना, याची सुद्धा आपण काळजी खूप घेणं गरजेचं आहे। कुटुंबातील व्यक्तीची उत्तम साथ आपल्याला लाभायला हवी, तर त्यांचे मन सुद्धा राखणं आपल्याला या सप्ताहात खूप गरजेचं आहे। त्यांची मर्जी राखून आपण जे काही सध्या कराल कुटुंबात, त्याच्यातून आपल्याला फायदा होईल। परंतु कुटुंबामध्ये एखादं राजकारण डावपेच जर आपण करत असाल तर शक्यतो या दिवसांमध्ये थांबा, त्याच्यापासून लांब राहा। अशा काही गोष्टीतून आपल्याला खूप त्रास होऊ शकतो आणि गुप्त शत्रू जे कुटुंबामध्ये आपले आहेत ते आणि जास्त त्रास देण्याचा आपल्याला प्रयत्न करू शकतात, अडचण निर्माण करू शकतात। आपण जे बाहेर आता सध्या काम करत आहात त्या कामामध्ये अडचण करतील किंवा ते काम आपल्या हातून होऊ नये यासाठी अडचणी निर्माण करू शकतात। कुटुंबातील गुप्त शत्रू काहीतरी कटकारस्थान निर्माण करतील आणि आपल्या कामामध्ये सतत व्यत्यय आणण्याचा व्यत्यय निर्माण करतील, याकडे आपण लक्ष द्या। त्याचप्रमाणे आपण त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नका किंवा घडत असलेल्या गोष्टीवरती काही टिप्पणी करू नका, बोलायला जाऊ नका, वादविवाद करू नका। परंतु आपण आपले जे काम हाती घेतले, बाहेर जे आपण काही काम करत आहात त्याच्यावर आत्मविश्वासाने ते कामाला सुरुवात करा, आपल्याला आपल्या कामामध्ये नक्कीच यश मिळेल। परंतु हे काहीतरी कटकारस्थान करतायत म्हणून आपण जर त्याच्यामध्ये लक्ष द्यायला जाल, बोलायला जाल, तर पुन्हा त्याच्यातून वादविवाद होऊन आपल्याला आपल्या हातचे काम नीट करता येणार नाही आणि ते काम पूर्ण होणार नाही, या गोष्टी लक्षात घ्या। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील 16 आणि 17, अंक असणारे 6 आणि रंग असणारे आकाश निळा, याचा आपण लाभ करून घ्या। वृषभ राशी, या सप्ताहात नोकरीच्या ठिकाणी अथवा आपल्या कामाच्या ठिकाणी असो, स्वतंत्र व्यावसायिक आपण असाल, पण थोडे सावध राहूनच कामातील निर्णय घ्यावे लागणार आहे। म्हणजे काय, कामावरती जर कठोर निर्णय घ्यायचे असेल, स्वतंत्र व्यावसायिक जरी आपण असाल तरी आपल्याला थोडेसे सावध राहून निर्णय घ्यावे लागणार आहे। एखादा निर्णय घेताना कदाचित आपली द्विधा मनस्थिती होऊ शकते। एकाग्रतापूर्वक काम न करता आल्यामुळे आपल्या याच्यात नुकसान सुद्धा होऊ शकते, म्हणजे द्विधा मनस्थिती होईल, हे करू का ते करू, आणि अशा वेळी तुम्हाला कामात लक्ष देता येणार नाही, त्यामुळे आपले काम बिघडू सुद्धा शकते। तर एकाग्रतापूर्वक काम न करता आल्यामुळे नुकसान सुद्धा होऊ शकते। त्यासाठी आधीच त्या कामाची आपण रूपरेषा ठरवून घ्या, जे आपल्याला काम करायचंय ते समजून घ्या। रूपरेषा म्हणजे कसं, प्लॅनिंग करा त्याच्याबद्दल आणि त्याच्यानंतर आपण त्या कामाला हात घाला, तर आपल्याला त्या कामात यश मिळेल। तो समजावून अभ्यास करून जर आपण ते काम कराल तर तेच आपल्यासाठी या सप्ताहात हिताचे ठरणार आहे। एकीकडे कामाचा बोज आणि त्याच वेळी काहीतरी आपल्या कुटुंबामध्ये एखादी गोष्ट घडेल आणि कुटुंबाकडे लक्ष द्यायचं की ऐनवेळी त्या कामावर लक्ष द्यायची, अशी सुद्धा द्विधा मनस्थिती येऊन आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो। तर या ठिकाणी समतोल राखणे खूप गरजेचे आहे। कामाचा बोजा त्याच वेळी कुटुंबातील सुद्धा आपली गरज भासेल, कुटुंबाच्या लोकांना आपली गरज भासेल आणि त्याच वेळी आपल्याला काम सुद्धा करावं लागेल। अशा दोन्ही गोष्टीतून आपल्याला त्रास उद्भवू शकतो। परंतु दोन्ही कामे व्यवस्थित हाताळण्यासाठी जर आपण जिद्द बाळगली तर याकडे आपण नक्की जिंकाल, याकडे आपले लक्ष पूर्ण असेल तर आपण नक्की जिंकाल। सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे पूर्ण होतून आपल्याला योग्य न्याय व समाधान मिळवून देणारा सप्ताह ठरू शकतो। परंतु दोन्हीकडचे काम करत असताना विचारपूर्वक करा आणि दोघांना न्याय द्या, दोन्ही कामाला न्याय द्या। म्हणजे घरचे लोकही आपल्याला गरजेचेच आहेत आणि ज्या ठिकाणी आपण काम करत आहोत तिथे उत्पन्नाचा स्रोत आहे, जर तेही थांबून चालणार नाही, त्या ठिकाणी आपल्याला बघायचं तेही गरजेचं आहे। ह्या दोघांना न्याय देऊन जर हा आपण आठवडा व्यवस्थित घालवला किंवा सांभाळला तर नक्कीच कामातल्या अडचणी दूर होऊन घेऊन दोन्ही कामाला आपण न्याय देऊन यश संपादन करू शकता। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 14 आणि 16, शुभ अंक असणार आहे 3 आणि रंग असणार आहे पिवळा, याचा आपण लाभ करून घेऊ शकतो। मिथुन राशी,
या सप्ताहामध्ये गेल्या काही दिवसापासून जी कामे आपण टाळत होता, आता करेन नंतर करेन किंवा करायला टाळमटाळ करत होता, तीच कामं, किटकिटीची कामं आपल्याला वाटत होती, तीच कामं आपल्याला आज करावीच लागतील किंवा या सप्ताहात करावीच लागतील. ती जर नाही केली तर आपली पुढची कामं होणार नाही. म्हणून शक्यतो कुठल्या कामाचे टाळमटाळ करू नका. किटकिट जाणवते तीच कामं आपल्याला करावी लागणार आहे या सप्ताहात, ती लक्ष देऊन वेळेत पूर्ण करावी लागणार आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. जर आपण त्या ठिकाणी सुद्धा जर आळसपणा केला तर पुढे जाऊन त्रास होऊ शकतो. वेळेत पूर्ण करावी लागतील, अन्यथा कामाचा बोजा वाढू शकतो. यामुळे तुम्हाला आणि जास्त त्रास सुद्धा वाढू शकतो. या सप्ताहामध्ये कदाचित कामानिमित्त आपल्याला अचानक प्रवास सुद्धा, लांबचा प्रवास सुद्धा करावा लागेल. वैयक्तिक कारणानुसार केलेला प्रवास यामध्ये घाई गडबड, उतावळेपणा थोडासा आपल्याला महागात पडू शकतो आणि अशा घाई गडबडीच्या कामातून आपल्याला नुकसान संभवते. पूर्व नियोजनाशिवाय कुठलेच प्रवास करायला जाऊ नका, त्यामुळे आपल्याला नुकसान होऊ शकतो, नुकसानदायी घटना होऊ शकतात. म्हणजे कसं आहे, जर समजा आपण जाणार असाल कुठे आणि रिझर्वेशनच केलेलं नाही आणि अचानक जर आपण प्रवासाला जात आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला रिझर्वेशन कदाचित ऐन वेळी मिळणार नाही. ते न मिळाल्यामुळे पुन्हा आपले काम बिघडू शकते. तर त्यासाठी आपण जर कुठे जाणार असाल तर त्याचं पूर्व नियोजन करा, त्या प्रवासाचं पूर्ण नियोजन करा, त्यानंतरच आपण त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा. अन्यथा अशा घाई गडबडाच्या प्रवासातून आपल्याला मोठा त्रास होऊ शकतो, नुकसान होऊ शकतं. याकडे लक्ष द्या. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 11 आणि 12, शुभ अंक असणार आहे 5 आणि रंग असणार आहे पोपटी. याचा आपण लाभ करून घ्या. कर्क राशी, या सप्ताहात कुटुंब कल्याणाकरिता मनात नसताना सुद्धा आपल्याला एखादे राजकारण कुटुंबामध्ये करावे लागू शकते. एखादा डावपेच सुद्धा आपल्याला करावा लागू शकतो. आपल्या मनात नसताना, ह्याच्यात कुटुंबाचं कल्याण म्हणतोय, आपल्या स्वार्थासाठी आपण हे करणार नाही आहात किंवा करायचं नाहीये. या सर्व करण्यात आपल्याला काहीच फायदा नसेल, परंतु कुटुंबाच्या हितासाठी हे कल्याणकारी ठरणार आहे, कुटुंबासाठी कल्याणकारी ठरणार आहे, म्हणून आपण हे करायचं आहे. त्याकरिता आपण मनामध्ये कुठलीच घृणा मनात वाटून घेऊ नका. निस्वार्थ भावनेने आपण जे करत आहात ते करत राहा, याच्यात आपल्याला फायदा होईल, आपला आत्मविश्वास वाढेल व तशा काही घटना घडतील. नवीन ओळखीतून व त्यातून आपल्याला लाभदायी गोष्टी सुद्धा घडतील. नवीन ओळखी होतील, नवीन ओळखीतून लाभदायी घटना घडतील. आपल्या बोलण्याचा व वागण्याचा प्रभाव आपल्या कुटुंबावर पडेल आणि ज्या काही गोष्टी आपण सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहात त्याच्यात नक्कीच आपल्याला यश मिळेल. आता मागे मी जे काय तुम्हाला सांगितलं, एखादा डावपेच किंवा राजकारण करावं लागणार. म्हणजे काय करावं लागणार आहे, एखाद्या काहीतरी गोष्टी सुधारण्यासाठी कुटुंबातील एखादी व्यक्ती असेल, आपली संतती असेल, आपला जोडीदार असेल किंवा इतर ज्येष्ठ सदस्य असेल, ज्यांच्यासाठी करणं हिताचं आहे, कारण त्यांना त्याच भाषेत सांगायचं आहे, त्याशिवाय त्यांना कळणार नाही. त्यावेळी अशाच काहीतरी राजकारणाच्या गोष्टी आपल्याला करावी लागतील आणि त्यातून काहीतरी आपल्याला चांगलंच निष्पन्न होणार. पण हे आपण करतोय, कुटुंबात असं करतोय, योग्य आहे का अयोग्य, या अजिबात मनामध्ये कसल्या प्रकारचं भावना आणू नका. हे कुटुंब कल्याणासाठी आपल्याला कदाचित करावे लागू शकते. कराच असं म्हणत नाहीये. सिच्युएशन पहा, परिस्थिती पहा आणि त्यानुसार वागा. नक्कीच आपल्याला या सप्ताहामध्ये या सगळ्या गोष्टीतून चांगल्या गोष्टी घडतील आणि आपल्या मनाप्रमाणे त्या गोष्टी घडतील आणि जो काही क्लेशकारक काही गोष्टी घडत असतील त्याचाही निवारण होईल, ते तिथे संपतील. या सप्ताहामध्ये आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहेत 11 आणि 15, शुभ अंक असणार आहे 8 आणि रंग असणार आहे काळा. याचा लाभ करून घ्या. सिंह राशी, या सप्ताहामध्ये नोकरीच्या ठिकाणी आपण इतरांना केलेली थोडी मदत आपल्याला त्रासदायक, क्लेशदायक ठरू शकते. म्हणजे कशी ठरणार आहे, तर आपली कामं तिथे बाजूला ठेवून आपण दुसऱ्याच्या कामात जाणार आहात, त्यामुळे कदाचित वरिष्ठ आपल्यावर रोष करतील, कारण आपली कामं पूर्ण होणार नाहीत आणि दुसऱ्याची कामं करायला जातात. याच्यातून कदाचित आपल्याला त्रास होऊ शकतो. नवीन व्यक्तीच्या रूपाला, बोलण्याला आपण या सप्ताहात भाळू नका. भावनिक होऊन त्यांना मदत करायला जाऊ नका आणि अशी जर मदत केली तर आपण या गोष्टीतून फसू शकतात, आपले मोठे नुकसान सुद्धा होऊ शकते. व्यावसायिकांना अशाच काही गोष्टीतून फसवणुकीचे पास होऊ शकतात, फसवणूक होऊ शकतं किंवा आपल्या व्यवसायामध्ये एखादी व्यक्ती येईल, आपल्याला मदत कर म्हणून सांगेल किंवा उधारी काहीतरी घेऊन जाईल. अशा गोष्टीतून आपण त्यांच्या त्या बोलण्याला किंवा त्यांच्या वागण्याला भाळाल. एखादी परस्त्री असेल, पुरुष असेल, काही सांगता येत नाही, परंतु पर व्यक्ती असेल, याच्या गोष्टीला आपण भाळून फसवणूक आपली होऊ शकते. ही टाळण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर वातावरणातील काही बदलामुळे त्याचा आरोग्यावर सुद्धा आपल्या परिणाम होऊ शकतो. जर आपल्याला थकवा जाणवत असेल तर थोडीशी विश्रांती घ्या आणि विश्रांती घेऊन थोड्या दिवसाने पुन्हा आपण कामाला लागू शकता. आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. पुन्हा जोमाने कामाला लागा. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील, त्या करण्याचा पण प्रयत्न कराल, त्यात काही शंका नाही आणि त्यातच आपले हित असणार आहे. परंतु व्यापही वाढणार आहे. जसं आमदनी वाढणार आहे तसं आपला व्यापही वाढणार आहे आणि त्यानुसार आपल्याला कामं करावी लागणार आहे. परंतु आरोग्य पाहूनच कामे करा. आरोग्याच्या बाहेर जाऊन जर कामं करायला लागलात तर त्याचा आपल्याला जास्त त्रास या सप्ताहात होऊ शकतो. परंतु भावनिक न होता आपल्याला पुन्हा सांगितलंय,
कुठल्याही ठिकाणी असेल, परंतु भावनिक होऊ नका. भावनिक होऊन आपलं नुकसान होणार आहे. कर्तृत्वाची जाण ठेवा. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 15 आणि 16. शुभ अंक असणार आहे 4 आणि रंग असणार आहे डार्क निळा. याचा आपण लाभ करून घ्या. कन्या राशी, या सप्ताहात कदाचित आपल्या मनाप्रमाणे घटना घडल्या नाहीत तरी आपण शांत व संयमी राहणे खूप गरजेचे आहे व त्या संयम बाळगा. त्या ठिकाणचे, वेळेचे, कार्याचे भान ठेवा. जे त्या ठिकाणी सिच्युएशन काय आहे त्याचं भान ठेवा. आपल्या मनाप्रमाणे घडलं नाहीये त्यामुळे त्या ठिकाणी अरेरावीपणा करणं किंवा हटवादीपणा करणं, हट्टीपणा करणं आपल्याला पुढे जाऊन नुकसानदायी ठरू शकतो. कदाचित तेव्हा झाला नाही तरी शक्यतो आपली चूक असेल तर वेळीच ती मान्य करा. वाद विकोपाला जाणार नाही याची आपण विशेष काळजी घ्या. अशा घटनेतून, अशा गोष्टीतून आपल्याला मनाला जे पटेल तेच करा, परंतु वाद विकोपाला जायला देऊ नका. त्याचबरोबर अशा गोष्टीतून काही गोष्टी करायच्या असतील तर कायद्याचं उल्लंघन आपल्याकडनं होणार नाही याची सुद्धा आपल्याला विशेष काळजी या सप्ताहात घ्यावी लागणार आहे. एखादं कायद्याचं उल्लंघन झालं आणि कर्तव्याचे पालन आपल्याकडनं झालं नाही तर आपण पुढे जाऊन मोठ्या अडचणीत सुद्धा या गोष्टीतून सापडू शकतात. तर यासाठी या सप्ताहात आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जर मनाविरुद्ध एखादी घटना घडली तर त्यावेळी त्या ठिकाणीची सिच्युएशन बघा, आजूबाजूचं वातावरण बघूनच बोला. वाद विकोपाला जायला देऊ नका आणि शक्यतो आपण कायद्याचे उल्लंघन न करता कायद्याच्या चौकटीत राहून जी काही कामं करता येतील तीच करा. त्याच्यात आपल्याला यश नक्की मिळेल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 12 आणि 15. शुभ अंक असणाऱ्या 9 आणि रंग असणाऱ्या लाल आणि शेंदुरी याचा पण वापर करून घेऊ शकता. तुळ राशी, आपल्या हाती असलेले व आपण करत असलेले काम याला न्याय द्या. एखादे मोठे लहान म्हणून जर आपण ते टाळमटाळ करत असाल कामामध्ये तर ते चुकीचे ठरेल आणि मनाप्रमाणे जर एखाद्या गोष्टीत यश मिळाला नाही तर त्याचा रागराग सुद्धा, चिडचिडपणा सुद्धा आपल्याला होऊ शकते. म्हणून कुठल्याही कामाला लहान मोठं समजू नका. ते काम करत असताना प्रामाणिकपणे करणे हेच खूप गरजेचं आहे. अशा चिडचिडपणामुळे ती कामे सुद्धा बिघडू शकतात आणि मोठे नुकसान सुद्धा आपले होऊ शकते. तर नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आपल्यावर नाखुश असतील, कामामध्ये भेदभाव केल्यामुळे कदाचित एखादे काम पूर्ण होणार नाही, एखादे पूर्ण होईल अशा चिडचिडपणामुळे आपल्याला त्याचा मानसिक त्रास होऊ शकतो. कदाचित कामावर जे आपले वरिष्ठ आपल्यावरती खुश असतील, आपल्या कामाचे कौतुक करतील व आपल्याला नवीन काहीतरी गोष्टी शिकण्यासाठी प्राधान्य सुद्धा देतील. आपल्या नवीन ओळखीतून आपल्याला लाभदायक ठरतील, नवीन ओळखी आपल्याला लाभदायक ठरतील आणि त्यातून आपल्याला फायदा होईल. उत्तम त्या नवीन ओळखी केलेल्या व्यक्तीची साथ सुद्धा मिळेल. या साधारणतः सप्ताहामध्ये जर गोष्टी लक्षात घेतल्या की काय करायचं आहे तर कुठल्याही कामामध्ये तुलना करायची नाही, लहान मोठं असं समजून घ्यायचं नाही. जे काम आहे त्या कामाला महत्व देऊन ती कामे करा. त्यामुळे आपलं चिडचिडपणा वाढणार नाही किंवा ते काम, सगळीच काम आपली व्यवस्थित होतील. मोठीही काम होतील, लहानही होतील. वरिष्ठांची आपल्यावर मर्जी संपादन असेल त्याबद्दल काही शंकाच नाही. आणि नवीन व्यक्तींची जी यांच्याशी आपली ओळख होईल, नवीन व्यक्ती जी आपल्या आयुष्यामध्ये येतील त्यांच्या ओळखीतून आपल्याला जास्त फायदा होणार आहे, त्यांच्या ओळखीतून आपल्याला नवीन कामं मिळणार आहे. तर ती ओळख किंवा ती मैत्री सुद्धा टिकवून ठेवणे खूप गरजेचं आहे. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 15 आणि 17. शुभ अंक असणार आहे 5 आणि रंग असणार आहे हिरवा. याचा आपण लाभ करून घ्या. वृश्चिक राशी, या सप्ताहात किंवा पुढे आपल्याला जेव्हा केव्हाही आपली कामे व्यवस्थित पूर्ण व्हावे असे वाटत असल्यास थोडे सध्या तरी जिभेवर साखर ठेवून कामे करा. प्रत्येक वेळी आपल्या पदाचा किंवा अधिकाराचा गैरफायदा करून घेणे किंवा अधिकार गाजवत राहणे हे हिताचे ठरणार नाही. पुढे जाऊन नुकसानही होऊ शकते, कारण हे पद किंवा या गोष्टी सारख्या माणसांकडे सतत असत नाही, त्याच्यात बदल होत राहतो. हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. तर अधिकार गाजवणे हे हिताचे ठरणार नाही. आपल्याला या सप्ताहातून दिसून येईल की जी सध्या आपली छुपी स्पर्धा चालू आहे ती सोपी नाहीये. आपण एखाद्या व्यक्तीबरोबर, एखाद्या गोष्टीबरोबर किंवा घरातल्याच एका माणसांबरोबर जर छुपी स्पर्धा करत असेल, आपलं जर स्पर्धा चालू असेल, पैज चालू असेल तर ती इतकी सोपी नाहीये. समोरच्या व्यक्तीला, प्रतिस्पर्धीला आपण तितका लेचा पेचा समजू नका. तोही तितका स्ट्रॉंग आहे ही आपण लक्षात ठेवा आणि त्यानुसार आपण कामे करा. काळजी घ्या. आपण जितकं गोड बोलून कामे कराल, समोरच्या व्यक्तीशी प्रेमाने बोलाल, आदराने बोलाल, तितकी कामे आपली फास्ट आणि लवकर होतील. परंतु आपण गर्व कराल आणि एखाद्या अहंकाराने, रागाने जर करायला जाल तर ती कामे पूर्ण होणार नाही. त्याच्यात आपल्याला नुकसानच होईल. हे मात्र आपण लक्षात ठेवायचं. काम व्हायला पाहिजे तर आपण ती व्यवस्थित करून घेऊ शकता, तर कधी ती गोड बोलून घेऊ शकता आणि त्याच्यात आपण यश सुद्धा संपादन करू शकता. आणि जी काही कामं करायची आहे ती कामं किंवा एखाद्या गोष्टी कायद्याच्या चौकटीत राहून करा. कायदा मोडायला जाऊ नका, अन्यथा आणि मोठे नुकसान होऊन आपल्यावरती मानहानी होऊ शकते. तर सर्वसाधारण या सप्ताहामध्ये या सर्व गोष्टी आपण जर लक्षात ठेवल्या तर आपल्यासाठी हा सप्ताह खूप चांगला असेल. प्रतिस्पर्धींना आपण हरवू शकाल, परंतु गोड बोलून, राग करून नव्हे, हे लक्षात ठेवा. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 15 आणि 16. शुभ अंक आहे 4 आणि रंग आहे निळा. याचा आपण लाभ करून घेऊ शकतो.
धनुराशी, या सप्ताहात कुटुंबाची जबाबदारी व त्यानुसार कामाची दगदग एकत्र वाढणार आहे. एखाद्याच्या आजारपणासाठी आपल्याला वेळ आणि धन दोन्ही खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे आपली तारांबळ होईल आणि यातूनच कदाचित आपल्याला सुद्धा आरोग्य हानी होऊ शकते. साथ असेल, एखाद्या आजाराची साथ असेल, तापाची साथ असेल, त्यानुसार त्यांची सेवा करता करता आपल्याला सुद्धा तो आजार कदाचित होऊ शकतो. तर त्याची सेवा करताना आपण थोडंसं सांभाळून आरोग्याची काळजी घेऊनच करायला हवं. आपली विशेष तब्येत सांभाळूनच ती कामे करा. आपल्या निस्वार्थ कामामुळे आपली प्रतिष्ठा वाढेल. आपल्या कामामुळे आपल्याला शाबासकी मिळेल. परंतु गुप्त शत्रू नवीन कटकारस्थाने करून आपल्याला त्यात यश मिळू नये किंवा आपलं त्याच्यामध्ये नाव खराब व्हावं किंवा आपण त्याच्यावर चुकावं अशा काहीतरी गोष्टी कटकारस्थानी करत राहतील. त्याचा आपल्याला मानसिक त्रास देण्याचा ते प्रयत्न करत राहतील. परंतु त्याकडे आपण दुर्लक्ष करा, कारण आपल्याला ते माहिती आहे की ती लोक हेतुपूर्वक हे करत आहेत, मुद्दाम करत आहेत. ते आपल्याला माहिती असताना आपल्याला त्याकडे लक्ष देणं गरजच नाही ना लक्ष द्यायचं. त्याकडे दुर्लक्ष करा. ते दुर्लक्ष करून जर आपण आपली कामं जर करत राहाल तर आपल्या कामामध्ये आपल्याला सतर्क राहून कामं केली तर आपल्याला त्याच्यात यश नक्की मिळेल. त्यांनी आपण केलेल्या निस्वार्थ भावनेने केलेल्या कामाचं समाधान सुद्धा मिळेल. तर आपल्याला इतर लोकांनी काय बोलतील, तू काय करतोस याच्याकडे आपल्याला लक्षच द्यायचं नाही. तुमच्या मनाला जे पटत आहे, तुम्ही जे करत आहात ते योग्य आहे, आपण करत राहा. त्यात आपल्याला यश नक्की मिळेल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 15 आणि 17, शुभ अंक असणाऱ्या 5 आणि रंग असणाऱ्या हिरवा याचा आपण लाभ करूया. मकर राशी, या सप्ताहात एखादा प्रस्ताव मांडताना किंवा आपले मत मांडताना बोलताना भावनिक होऊ नका. विषय जरी भावनिक असेल तरी आपण कर्तव्याला मान द्या. कर्तव्याने बोला, विचारपूर्वक बोला. बोलता बोलता रडायला येणं किंवा भावनेने बोलणं याला आपल्याला त्या बोलण्याकडे कोणी लक्ष देणार नाही. त्यामुळे जे काय बोलणार असाल ते भावनिक होऊन न बोलता कर्तव्याला जास्त महत्व देऊन बोला. या सप्ताहात आपला एखादी व्यक्ती गैरफायदा घेईल. आपला गैरफायदा घेतला जाऊ शकतो. आपल्याला गुप्त शत्रू चुकीचा सल्लाही देतील आणि आपल्याकडनं काहीतरी चुकीचं घडावं असं मार्गदर्शनही करतील. तर तुम्हाला कोणी मार्गदर्शन करत असणार ती व्यक्ती योग्य आहे की अयोग्य आहे, ती योग्य सांगते का, किती तथ्य आहे, या सगळ्या गोष्टी आपण पहा आणि त्यानुसारच त्यावर कृती करायला जाऊ. एखादा सांगतोय म्हणून आपण जर ते तसंच्या तसं करायला जाल तर कदाचित आपलं नुकसान होऊ शकतं, आपल्याला मानहानी सुद्धा होऊ शकते. एखाद्याने आपल्याला एखादी कमेंट केली किंवा एखाद्याबद्दल एखादी गोष्ट सांगितली आणि दुसऱ्याला सांगण्यासाठी जर आपल्याला सांगितलं असेल तर ते सुद्धा बोलताना सांगताना आपल्या दृष्टिकोनाने सगळ्या चारी बाजूने विचार करा, तपासा आणि त्यानुसार वागा आणि त्यावर प्रतिक्रिया द्या किंवा बोलायला जा. अन्यथा अशा काही गोष्टीतून आपलेच पुढे जाऊन मोठे नुकसान होऊ शकते आणि या नुकसानातून नुसते नुकसान होणार नाही तर त्याचा मानसिक त्रास जास्त होणार आहे. त्या मानसिक त्रासामुळे आपल्याला मोठा नकारात्मक ऊर्जा सुद्धा येऊ शकते किंवा नकारात्मक घटना पुन्हा घडू शकतात. तर या घडू नये याच्यासाठी आपण सहनशीलता वाढवायला पाहिजे. एखाद्या वेळी जर अशी घटना घडलीच तर आपण सहनशील राहायला पाहिजे आणि सर्व गोष्टी पचवण्याची ताकद ठेवायला पाहिजे. जर आपण एखाद्या काही गोष्टी करत आहात तर त्याची निगेटिव्ह बाजू सुद्धा आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे. एकाच बाजूने पाहून जर तो विचार करायला गेला तर होणार नाही. कदाचित आपल्याला कामामध्ये यश मिळालं नाही, समजा अपयश जरी मिळालं तर ती पचवण्याची ताकद ठेवा. म्हणजे कसं असतं, आपण जेव्हा एखाद्या स्पर्धेला उभं राहतो तर प्रत्येक वेळी आपली जीत होईलच असं नाहीये. एखाद्या वेळी जर हार जर झाली तर ती सुद्धा पचवण्याची ताकद आपल्याकडे आपण ठेवायला हवी. तरच आपण त्या स्पर्धेला उतरायला पाहिजे. आपल्याला यश मिळेलच असं नाहीये, पण नाही मिळावं याच्यासाठी प्रयत्न करावा, योग्य गोष्ट आहे, ठीक आहे. पण नाही मिळालं तर त्यावेळी आपण थकू नये किंवा नैराश्य बाळगू नये. यासाठी आपल्याला जर चांगला फायदा व्हायला पाहिजे तर मी सांगितलेल्या त्या तारखा त्याच्यासाठी यूज करा. आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 11 आणि 17, अंक आहे 1 आणि रंग आहे पिवळा. अशा काही स्पर्धेमध्ये भाग घेणार असेल किंवा आपण काय करणार असेल तर निश्चित या तारखा आणि रंग उपयोगात आणा, आपल्याला नक्की त्याच्यात लाभ होईल. कुंभ राशी, या सप्ताहात तुम्हाला खूप सतर्क व सावध राहावे लागेल. एखादी व्यक्ती आपल्या फायद्यासाठी आपला गैरफायदा करून घेईल, गैरवापर करू शकते. त्यामुळे अति भावनेच्या आहारी जाऊन कुठलेच आपण सध्या निर्णय घ्यायला जाऊ नका. आपल्याला जर एखाद्याने अशी सिच्युएशन तयार केली की तुम्हाला तिथून उतरवायचंय, करायचंय, तर त्यावेळी भावनेच्या आहारी जाऊन कुठलेच निर्णय घ्यायला जाऊ नका. किंवा आर्थिक व्यवहार करताना सुद्धा असे भावनिक होऊन आर्थिक देवाणघेवाणाचे व्यवहार सुद्धा करू नका. अशा गोष्टीतून कदाचित आपली बदनामी होऊ शकते, नावलौकिक होऊ शकतं, चर्चा होऊ शकते आपल्या नावाची. अशा काही गोष्टीतून बदनामीचे योग सुद्धा येऊ शकतात. काही गोष्टीतून कुटुंबामध्ये सुद्धा आपले वादविवाद वाढू शकतात, विवादाचे प्रसंग येऊ शकतात. वादविवादाचे प्रसंग वाढून आणि काहीतरी जास्त होऊ शकतं. वैयक्तिक आयुष्यात घडत असलेल्या काही गोष्टी कुटुंबात शेअर करा. म्हणजे कामाच्या ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी जर एखादी व्यक्ती आपल्याला जर त्रास देत आहे
किंवा कटकारस्थाना करते किंवा आपण त्याच्यात गुंतला आहात किंवा आपल्याकडनं जर एखादी चूक झाली आहे तर ही गोष्ट कुटुंबातील प्रमुखाकडे किंवा कुटुंबातील आपल्या पार्टनराकडे शेअर करा. ते हिताच आहे, कारण त्यांना सांगितल्यानंतर आपण एक प्रकारे सेफ व्हाल आणि त्यांच्या सहकार्याने आपल्याला मदत होईल. पण त्यांच्या मनात पुढे जाऊन जर एखादा गैरसमज निर्माण होणार असेल तर तो गैरसमज वेळीच दूर होईल, वादविवाद मिटेल, त्यांचे सहकार्य मिळेल आणि जी काही गोष्ट व्यक्ती आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतो, कटकारस्थान करून त्रास करण्याचा प्रयत्न करते वैयक्तिक आयुष्यामध्ये, त्याचा सुद्धा नाहीसा म्हणजे नायनाट करता येईल किंवा त्याच्यावरती आपल्याला काही प्रोसेस करता येईल, म्हणजे काही गोष्टी करून आपण त्याला मात करता येईल. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. वैयक्तिक आयुष्यात जर अशी कोणी व्यक्ती तुम्हाला बाहेरून त्रास देत असेल तर कुटुंबातील व्यक्तीकडे तो बोला, शेअर करा, आपल्याला नक्की मार्ग मिळेल, आपले संकट दूर होईल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 11 आणि 15, शुभ अंक असणार आहे 8 आणि रंग असणार आहे काळा किंवा राखाडी या रंगाचा आपण वापर करून घेऊ शकतो. मीन राशी, सध्या आपल्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडत आहेत, परंतु त्या अधिक चांगल्यारीत्या पूर्ण व्हाव्या, यश मिळावे यासाठी सध्या आपल्याला नम्रता व प्रामाणिकपणे ठेवणे खूप गरजेचे आहे आणि ते प्रामाणिकपणा ठेवून नम्रता ठेवूनच कामे करावी लागतील. एखादी चूक जर झालीच तर ती वेळीच मान्य करा. नोकरीच्या ठिकाणी अशा गोष्टी आपल्याला कदाचित चुकीमुळे अपमानित होण्याचे सुद्धा प्रसंग येऊ शकतात. खोटे बोलल्यामुळे, खोटं कारस्थान केल्यामुळे कदाचित अपमानित प्रसंग येऊ शकतात. नोकरीत कदाचित आपली अस्थिरता सुद्धा निर्माण होऊ शकते किंवा आपल्याला आपल्या वरिष्ठाचे रोज रात सहन करावा लागू शकतो. कुठलीच कामे करताना घाई गडबड अजिबात करायला जाऊ नका. सावकाश ते कामे करा, आरामात करा. कामाला थोडासा वेळ दिला तरी चालेल, पण ती गोष्ट आरामात करा. कामाचे नियोजन करताना कामाकडे लक्ष द्या, चुका होणार नाहीत याच्याकडे जास्त करून लक्ष द्या, कारण सध्याचा काळ बरा नाहीये. खूप कामाची जबाबदारी आपल्यावर पडली असल्या कारण कामाची दगदग वाढू शकते. त्या वाढलेल्या दगदगीत असलेले काम जर आपण नुकसानदायी केले तर पुढे कामही करायला मिळणार आहे आणि घरी बसण्याची सुद्धा पाळी येऊ शकते अशा काही कामातून. सध्याचा काळ बरा नसल्या कारण आपल्याला मेहनत करायची, मेहनत वाढवायची, काम चांगल्या रीतीने करायचं, तर आपल्याला सुद्धा चांगल्या रीतीने प्रामाणिकपणे नम्रतेने कामं करायची आहेत. ही सगळी आपल्या मनातली जी इच्छा आहेत, काम आहेत, ती सगळी पूर्ण होणार आहेत, शंका नाही. परंतु परत एकदा सांगते, नम्रता आणि प्रामाणिकपणा पाळा, आपल्याला नक्कीच यश मिळेल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 16 आणि 17, शुभ अंक असणार आहे 6 आणि रंग असणार आहे आकाशी निळा. याचा आपण लाभ करून घ्या. मित्रांनो, आपल्याला हे राशी भविष्य आवडत असेल, मी सांगितलेल्या गोष्टी पटत असेल तर मित्रांनो तुम्हाला एक प्रार्थना आहे, एक कमीत कमी लाईक तरी करा. आम्ही खूप मेहनत करून व्हिडिओ करतो, अभ्यास करून राशी भविष्य लिहावे लागते. तुमच्याकडनं जास्त काही अपेक्षा नाहीये. जर सबस्क्रायबर वाढतील, व्ह्यूअर्स वाढतील तर त्याचा मला काहीतरी फायदा आहे, तो युट्यूब चॅनल कडनं होणार आहे. तुमच्याकडनं मी कसली अपेक्षा करत नाही. परंतु जर तुम्हाला आवडत असेल तर हे सांगू नये गोष्टी, कारण ह्या निस्वार्थ भावनेने केले असेल, हे मिळावं ते मिळावं नाही. परंतु इतर सगळे मराठी भाषिक असलेल्या गोष्टी ज्या आहेत, व्हिडिओ युट्यूबर आहेत, त्यांना तितकंच चालना मिळत नाही, त्यांना याच्यात प्राधान्य मिळत नाही. लोक फुकट बघायला मिळतात म्हणून बघतात, परंतु एक लाईक सुद्धा करत नाही, शेअर सुद्धा करत नाही, कमेंट सुद्धा करत नाही. जर आपल्याला जे वाटलं बरं तर बरं सांगा, वाईट तर वाईट वाटलं तरी सांगा. एक लाईक, आपलं एक राशी भविष्य बघून जर आपण खाली एक फक्त बटन आहे तो सुद्धा दाबू शकत नाही तर किती स्वार्थपणा याच्यात होऊ शकतो. तर तुमच्याकडनं इतकीच अपेक्षा, जर आपल्याला आवडत असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कमेंट करा, इतकीच मदत आपल्याला प्राप्त. चला तर पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.